लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सावी ही राघव आणि विनूचा विचार करत कॉटवर पडलेली असते. तेवढ्यात सिंधू तिथे सावीला म्हणते की सावी अजून झोपली नाही का? तर सावी म्हणते की मी आई तुझ्याशी बोलणारच नाही. सिंधू म्हणते की सावी असा हट्टीपणा करायचा नसतो. तर सावी म्हणते की मला काहीच सांगू नको, तू मला वेणूबरोबर अजिबात बोलू दिलेले नाही आहेस. त्यानंतर आता सिंधू म्हणते की मग मी काय करायला हवं? तर सावी म्हणते की मला वेणूबरोबर व्हिडिओ कॉलने बोलणं करून दे. तेव्हा सिंधू सावीला म्हणते की इथून पुढे तू वेणूला कधीही फोन करायचा नाही आहेस. पण तिकडून आता वेणू हा सावीचा विचार करून सावीला फोन करतो. तर इकडे मोबाईलवर आलेला वेणूचा फोन बघून सावी खूप खुश होते आणि म्हणते की बघितलं का आई, वेणूने फोन केला. आणि सावी तिच्या हातातून फोन घेते. सिंधू म्हणते की सावी अजिबात वेणूबरोबर बोलायचं नाही. तर सावी म्हणते की फक्त एकदा बोलू दे आई, पुन्हा मी त्याला फोन नाही करणार. तेव्हा सिंधू सावीसोबत वेणूचे बोलणे करून देते. तर सावी म्हणते की कसा आहेस वेणू आणि कुठे आहेस? तर वेणू म्हणतो की आम्ही जवळच शेजारच्या हॉटेलमध्ये थांबलो आणि मगाशी बाबा असे रागाने निघून आले ना, त्याबद्दल आता वेणू सावीची माफी मागतो. वेणू म्हणतो की ते असे का वागले ना, याबद्दल मी त्यांना विचारलं पण त्यांनी मला काहीच उत्तर दिलं नाही. वेणूचे ते सर्व बोलणे फोन स्पीकरवर टाकून सिंधू ऐकत असते. त्यानंतर सावी म्हणते की वेणू तुझ्या ट्रीटमेंटचं काय केलं? तू आईकडे येणार आहेस ना? वेणू म्हणतो की मला माहीत नाही आता बाबा काय करतात ते. तेव्हा सावी म्हणते की तू तुझ्या बाबांना समजाव वेणू. वेणू म्हणतो की माझी आई असती तर तिने समजावलं असतं, पण ती सुद्धा इथे नाही आहे. ठीक आहे, मी माझ्या बाबांना समजावतो. सावी म्हणते ठीक आहे वेणू, तुझ्या बाबाबरोबर मी बोलते, मला त्यांचा फोन नंबर दे. पण तेवढ्यात फ्रेश होऊन राघव तिथे येतो. तर वेणू म्हणतो की माझे बाबा आले सावी, आता मी तुला नंतर कॉल करील. इकडे आता रत्नाकरला राजेश्री चहा घेऊन येते आणि सिंधूसारखा चहा देऊ लागते. तर रत्नाकर म्हणतो की सिंधूसुद्धा याच वेळेला चहा द्यायची. तेव्हा राजेश्री म्हणते की मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं त्या सिंधूचं नाव या घरात घ्यायचं नाही. तेव्हा रत्नाकर म्हणतो की ठीक आहे, शांत हो राजेश्री. रत्नाकर म्हणतो की एवढं काय चिडायला झालं त्यात? राजेश्री म्हणते की मी ऐकलं ठीक आहे, पण वहिनीने जर ऐकलं असतं ना तर काय झालं असतं माहिती ना? रत्नाकर म्हणतो की सिंधू म्हणजे की 2 दिवस आलेली पाहुणी होती का? सिंधू सुद्धा याच घरातली होती ना? राजेश्री म्हणते की तिने आपल्या नातवाला आपल्यापासून दूर केलं आणि आपल्या मुलाला सुद्धा तिने त्रास दिला. राजेश्री म्हणते की आता राघवने त्या सिंधूला विसरून राणीकडे आणि वेणूकडे लक्ष द्यावं. इकडे राघव हा हॉटेलमध्ये वेणूसाठी ब्रेकफास्ट मागवतो. तर वेणू रागाने नाश्ता करायला तयार नसतो. राघव म्हणतो की अरे असा खाण्यावरती कधीच राग काढायचा नाही. तर वेणू काहीच बोलत नसतो. राघव म्हणतो की काय झालंय वेणू, असा माझ्यावर राग काढू नकोस आणि चिडू नकोस. वेणू म्हणतो की चिडू नको तर काय करू? वेणू म्हणतो की सावीशी तुम्ही असं कसं वागू शकता? काल ती तुम्हाला किती थांबवण्याचा प्रयत्न करत होती. वेणू म्हणतो की तिला खूप वाईट वाटलं आणि मला माहिती आहे की तिने काहीच खाल्लं नसेल. वेणू म्हणतो की माझ्यामुळे तिला वाईट वाटलं तेव्हा मी सुद्धा नाश्ता कसा करू? इकडे आता सावी सुद्धा सिंधूवरती चिडून बसलेली असते आणि ती सुद्धा काही नाश्ता करायला तयार नसते. सिंधू तिला समजावते पण ती काही एक ऐकायला तयारच नसते. सावी म्हणते की तिकडे वेणूने सुद्धा काही खाल्लं नसेल, मला माहिती आहे. त्याने जर काही खाल्लं नाही तर तो औषधही घेऊ शकत नाही, मला माहिती आहे आई. इकडे आता राघव हा उठाभाषा काढून वेणूची समजूत काढू लागतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. वेणू म्हणतो की डॉक्टर काकूंच्या औषधामुळे मला बरं वाटलं, तरीही तुम्ही त्यांच्याशी वाईट वागलात, तेव्हा मी नाश्ता करणार नाही. आणि इकडे सावीसुद्धा ऐकायला तयारच नसते. इकडे आता सावी सिंधूला सांगते की तुझ्या औषधाने वेणूला बरं वाटलं होतं, तेव्हा तू वेणूला बरं करशील ना आणि त्याची ट्रीटमेंट करशील ना? तर सिंधू ही सावीकडे बघू लागते. इकडे राघव म्हणतो की वेणू तू काही काळजी करू नकोस, तुझी ट्रीटमेंट आपण चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या डॉक्टरांकडे करू, तू काही काळजी करू नकोस. एवढ्यात वेटर तिथे येतो आणि राघवला म्हणतो की सर तुमची गाडी धुवून रेडी आहे बरं का? तर राघव म्हणतो की 1 मिनिट. आणि राघव नोटपॅड घेऊन त्यामध्ये सावीला चिठ्ठी लिहू लागतो. राघव लिहू लागतो की सावी मला माहिती आहे यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, माझ्या कालच्या वागण्यासाठी सॉरी. हे सर्व आता राघव त्या नोटपॅडमध्ये लिहून ठेवतो. त्यानंतर राघव ते लेटर त्या वेटरला देत म्हणतो की तुमच्या गावामध्ये सावी नावाची एक मुलगी आहे, तुम्ही ओळखता का? तर वेटर म्हणतो की हो, डॉक्टर ताईंची मुलगी आहे ती. तेव्हा राघव ते लेटर सावीला देण्यासाठी त्या वेटरला सांगतो. तर वेटर ठीक आहे असे म्हणत ते लेटर घेऊन निघून जातो. तेवढ्यात राघवचा फोन वाजू लागतो. वेणू म्हणतो की सावीचाच फोन असेल, मला नक्की माहिती आहे.
इकडे राणी ही तिच्या बेडरूममध्ये असताना विचार करते आणि खूप खुश झालेली असते. राणी विचार करते की विनू माझ्या आयुष्यात आला आणि माझं कित्येक वर्षापासूनचं हे स्वप्न आता पूर्ण होऊ राहिलंय. या दिवसाची मी कित्येक वर्षापासून वाट बघत होते आणि ते स्वप्न आज पूर्ण होतंय. राणी विचार करते की विनू तुझ्यामुळे मला माझा राघव मिळाला. तू माझ्यासाठी खूप लकी आहेस आणि आता राघव आणि माझ्यामध्ये कोणीच दुसरं येणार नाही असं आता मधू विचार करते. त्यानंतर मधू ही राघवचा कपाटातील फोटो बाहेर काढते. त्यामध्ये सिंधूचा सुद्धा फोटो असतो. मधू विचार करते की राघव हा त्याने सिंधूचा फोटो का ठेवला. याचा अर्थ राघव अजूनही सिंधूला विसरू शकला नाही. माझं म्हणणं हे बरोबर होतं. तेवढ्यात राजश्री तिथे येत म्हणते की असं काहीच होणार नाही आहे. सिंधूचं नावसुद्धा या घरात घ्यायचं नाही आणि राघव तू आणि विनू तुम्ही तिघांनी मिळून आता नवीन संसाराला सुरुवात करायची. राजश्री म्हणते की मला राघव आणि विनूवरती आता भूतकाळाची कोणतीच सावली नको आहे, कळलं का. त्या सिंधूचं नावसुद्धा घ्यायचं नाही. तेव्हा मधू मान हलवते. इकडे आता राघव हा त्या हॉटेलमधून निघून जाऊ लागतो. तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की एक्सक्यूज मी राघव रत्नपारखी, मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे. तर राघव हा सिंधूकडे बघतो. राघव म्हणतो काय बोलायचं आहे. तर सिंधू म्हणते की तुम्ही विनूचे बाबा आहात आणि मी डॉक्टर या नात्याने विनूची ट्रीटमेंट करते, तेव्हा डॉक्टर या नात्याने मला बोलायचं आहे. तर राघव म्हणतो काय. राघव म्हणतो मला फार वेळ नाही आहे, बोला पटकन. सिंधू म्हणते की तुम्ही जे वागलात ना ते विनूसोबत अतिशय वाईट होतं, तेव्हा मला त्याची ट्रीटमेंट करू द्या. सिंधू म्हणते की ही फक्त माझी नाही तर सावीची सुद्धा इच्छा आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की आपला भूतकाळ विनूच्यामध्ये अजिबात येणार नाही. सिंधू म्हणते की मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करते, आपला भूतकाळ तुमच्या आणि सावीच्यामध्येही तुम्ही येऊ देऊ नका. सिंधू म्हणते की कालपासून तिने काहीच खाल्लं नाही, तिने मला तुमच्यासोबत बोलायला पाठवलं म्हणून मी इथे आले. सिंधू म्हणते की उगीच त्यांना दुखवायला नको. तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही हे असं न बोललेलंच बरं. राघव म्हणतो की प्रश्न राहिला विनूचा ना, तर आम्ही त्याला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतो. राघव म्हणतो की मागातली महाग ट्रीटमेंटसुद्धा आम्ही करू शकतो आणि हात जोडून धन्यवाद करत राघव तेथून बाहेर निघून जातो. राघव पुन्हा त्याच्या रूममध्ये येत विचार करू लागतो आणि मी या घरातून कायमची निघून जाईल. हे सिंधूचे वाक्य आता राघवच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात विनू हा राघव समोर येतो. तर विनू हा राघवच्या डोळ्यात आलेले पाणी आपल्या हाताने पुसतो. तेव्हा राघव विनूला मिठी मारतो. तर इकडे सिंधूसुद्धा घरी येते. तेव्हा सावी म्हणते की आई तू पोलीस काकांकडे गेली होती, काय म्हणाले ते. सिंधू म्हणते की हो मी त्यांना भेटायला गेले होते, पण त्यांना आपल्याकडून ट्रीटमेंट नाही करून घ्यायची. सावी म्हणते की का, पण विनूला फक्त तुझ्या ट्रीटमेंटनेच गुण आला होता ना, पोलीस काका असं कसं वागू शकतात. तेवढ्यात तो वेटर सिंधूच्या घरी येतो आणि म्हणतो की ताई येऊ का. तर सिंधू म्हणते की अरे सुरेश ये ना, कशी आहे तुझ्या आईची तब्येत. म्हणतो की तुमच्या औषधाने आता तिची तब्येत बरी आहे. सिंधू म्हणते की कसं काय येणं केलं मग. तर तो वेटर ती चिठ्ठी सावीला देतो आणि म्हणतो की ही तुमच्यासाठी चिठ्ठी आणि निघून जातो. तेव्हा ते लेटर उघडून सावी म्हणते की हे तर पोलीस काकांनी लिहिलंय आणि याच्यावरती सॉरीसुद्धा लिहिलंय. सावी म्हणते की चल ना, पोलीस काकांनी ते फार लांब गेले नसतील, आपण त्यांना थांबूयात. तेव्हा सिंधू म्हणते की अजिबात नाही सावी, तू हट्ट करू नकोस. तेवढ्यात मंगेश तिथे येतो आणि म्हणतो की सिंधू राघवच्या जीवाला धोका आहे, गुलाबराव जेलमधून पळून गेलाय. ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो. मंगेश म्हणतो की या अगोदरही राघवने गुलाबरावचे 2 प्लान फेल केले होते. तेव्हा गुलाबरावला जर कळलं राघव गावात आला तर गुलाबराव आता राघवला सोडणार नाही. तर आता इकडे राघव हा विनूला घेऊन जाऊ लागतो. तेवढ्यात समोरून गुलाबराव हा राघववरती बंदूक रोखून उभा राहतो. राघव हा गुलाबरावच्या समोर येताच गाडीतून उतरून हा गुलाबरावच्या शेजारी येतो. तेव्हा बंदूक रोखत गुलाबराव म्हणतो की राघव तू माझ्या गावात आलाय तुझ्या मर्जीनं, पण या गावातून जाईल गुलाबरावच्या मर्जीने. असं म्हणत आता गुलाबराव राघववरती बंदूक रोखतो. तर आता सिंधू ही गुलाबरावच्या तावडीतून राघवला कशी सोडवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी महा एपिसोडच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.